मित्रहो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जात. पण स्वतः ओमराजेच म्हणतात की आपण अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कालपासून शिंदे गटामध्ये चिंता आहे, तर उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण चमकलेला आहे. पण आता ओमराजे यांनी काहीही निर्णय घेतला म्हणजे इकडे गेले काय इकडे गेले काय, त्यांचा राजकीय खेळ मात्र आता खल्लास झाला म्हणावं लागेल किंवा त्या दिशेनं निघालेला तरी म्हणावं लागेल. गेल्या 4-5 दिवसामध्ये खासदारांच्या फुटण्याबाबत हवेतल्या गप्पा मारल्या जात आहेत, परंतु यामध्ये खरंच नेमकं काय खरं आहे याचा एक पुरावाही अद्याप समोर आलेला नाही. म्हणजे या 6 खासदारांनी लोकसभेमध्ये आपला वेगळा गट स्थापन केला आहे, अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिली आहे, हे जे काही सगळं आहे ते केवळ हे फक्त बातम्या आणि काही ठराविक नेत्यांच्या विधानातूनच आलेलं आहे. प्रत्यक्षात कुठलाही अधिकृत फोटो, स्वाक्षरीचं पत्र असं काही समोर आलेलं नाही आणि जाहीर पक्षप्रवेश तर झालेलाही नाही. इकडं उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीलाही हे 6 खासदार अनुपस्थित राहिले. म्हणजे सध्या तरी ते खासदार तांत्रिक दृष्ट्या ठाकरे यांच्या सोबत नाहीत आणि शिंदे यांच्या सोबतही नाहीत. मतदारसंघातून प्रचंड अशी बदनामी आणि प्रखर रोष मात्र ओमराजे निंबाळकर यांना सहन करावा लागत आहे. ही सगळी अशी राजकीय परिस्थिती असताना वडिलांच्या हत्येचा निकाल ओमराजे यांच्या विरोधात गेला. एकंदर सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय अस्तित्वालाच आता मोठा धोका उत्पन्न झालेला आहे. शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय राजकीय दृष्ट्या योग्य असल्याचं सांगणारे ओमराजे कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यावर म्हणू लागले, आपण अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्याशी बोलून 2 दिवसामध्ये निर्णय घेऊ. म्हणजे असं अगदी मोघम स्वरूपाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. धाराशिवच्या गल्ली बोळामध्ये मात्र त्यांची प्रचंड बदनामी होत आहे. अहो, जे लोक ओमराजेंना डोक्यावर घेऊन नाचले होते त्यांनीच आता पायदळी फेकून दिलेला आहे. ओमराजे यांच्या राजकीय प्रतिमेला खूप मोठा धक्का लागलेलाच आहे आता आणि एका चांगल्या व्यक्तिमत्वाला हे वेगळे दिवस पाहावे लागू लागले आहेत. वडिलांच्या हत्येचा निकाल त्यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. त्यांच्या राजकारणाचा पाया सुद्धा या हत्याकांड प्रकरणावर उभा राहिलेला होता. कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यामुळं ते प्रचंड हताश झालेले आहेत, ते स्वाभाविक आहे आणि त्यातच राजकीय आघाडीवर त्यांनी घेतलेला निर्णय आत्मघातकी पाऊल ठरू लागलेला आहे. आणि हे पाऊल त्यांना आता आणखी गर्तेत ढकलणारं ठरत आहे. ओमराजे शिंदे गटात गेले तरी ते महायुतीचा घटक बनतील, पण त्याच महायुतीमध्ये त्यांचे पारंपरिक विरोधक पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजित सिंह पाटील हे आधीच ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळं शत्रू बरोबर सख्य करण्याची नामुष्की त्यांच्यावर येणार आहे. ज्यांच्या विरोधात ओमराजे निंबाळकर यांचं नेतृत्व उभं राहिलं, ज्यांच्या विरुद्ध ते लढले, आमदार झाले, खासदार झाले, त्यांच्या शेजारी जाऊन बसण्याची वेळ येईल, त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल. आणि अशी सगळी तडजोड कार्यकर्त्यांना कशी मान्य होईल, कशी सहन होईल? ज्या दिवशी ओमराजे निंबाळकर महायुतीचा झेंडा हाती घेतील त्याच दिवशी त्यांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि राणा जगजित सिंह यांचे ते ज्युनियर पार्टनर बनतील ही भीती नाकारता येत नाही. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत गेले तरी पुढच्या लोकसभेला ओमराजे यांना तिकीट मिळेलच याची शाश्वती नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला गेला. भाजपनं तो राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला. हा मतदारसंघ आता भाजप किंवा अजित पवार की राष्ट्रवादी यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडला जाण्याची शक्यता सुतरामही नाही.
मग कदाचित कमळ किंवा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची वेळ ओमराजे निंबाळकर यांच्यावर येऊ शकते. कट्टर शिवसैनिक हे अजिबात मान्य करणार नाहीत आणि ओमराजे निवडून येण्याची शक्यताही शून्यावर येईल. आपला निर्णय बदलून पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत यायचं जरी त्यांनी ठरवलं तरी मातोश्रीच्या मनाचे दरवाजे त्यांच्यासाठी आता बंद झालेले आहेत. शिवसेनेमध्ये आणि मातोश्रीवर सुद्धा ओमराजे यांना इतरांपेक्षा काहीसा अधिकचा मान सन्मान मिळत होता, पण आता यापुढे ते शक्य नाही. त्यांच्याकडं कायम संशयाच्या नजरेनं पाहिलं जाणार आणि विश्वासालाच तडा गेल्यामुळं पुढच्या वेळी त्यांना तिकीट सुद्धा मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. वडील पवन राजे निंबाळकरांच्या हत्येची सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली निष्ठा या दोन शिदोरीवर ओमराजे निंबाळकर यांचं राजकारण चालत होतं. कोर्टाच्या निर्णयानं पहिली शिदोरी हिरावून घेतली आणि आता या अपरिपक्व राजकीय टायमिंगमुळे दुसरी शिदोरीही संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं शत्रूच्या छावणीत जाऊन शरण यायचं की स्वग्रही परतून संशयाचं दाट धुकं थेट अंगावर घ्यायचं, या चक्रव्यूहात ओमराजे निंबाळकर अडकलेले आहेत. जिथून बाहेर पडताना त्यांचं राजकारण इतिहास जमा होण्याची शक्यता सुद्धा अधिक दिसते आहे. चक्रव्यूहात फसलेला आणखी एक अभिमन्यू म्हणून सध्या तरी ओमराजे यांच्याकडे पाहावं लागेल. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.